काजू काढायला लागला आणि ते फेकायला लागला आणि मला उचलायला लावलं त्यांनी. की आता काजूची भाजी बनवली आहे माईने आणि भाकरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोकण सैदिया. आज होळीचा सण आहे. आमच्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. सणाला आमच्या इकडे मोठा होम केला जातो. सो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे ते. आणि आज आम्ही सकाळी लवकर उठलो आणि देवपूजा वगैरे सगळी केली आणि नैवेद्य दाखवायचं, त्यासाठी आम्हाला पुरणपोळी बनवायची आहे. तर ती आता मी बनवायला चालले आहे. माईनी लाटायला दिलं आहे, तर बघूया आपण कसं बनवतो ते. आम्ही वेगळ्या पद्धतीचे पुरणपोळी बनवतो. नाही, छान झाले, मस्त केलं. ते गोळे बनवून हे करतात तसं नाही करत आम्ही. त्याच्यामध्ये फाटलं जातंय. हा, आणि फाटलं पण जातं आणि कुठे लागत नाही ते पुरण. सो आम्ही अशा वेगळ्या पद्धतीची पुरणपोळी बनवतो. पोरगी गोल पुरणपोळी बनवते, एकदम पोळ्यात व्यवस्थित लागते. विषय आहे का? थोडी पातळ कर. थोडी फक्त झोपते तेवढाच प्रॉब्लेम, जास्त नाही तर सगळे गुण चांगले आहेत, पण झोप सुधरत नाही. झोप नाही सुटत. तरी पण आज काय आम्ही त्या झोपेला आम्ही मात दिलेली आहे. आज तिला झोपून दिलेलं नाही. ह्याला लावलेलं. आता ही चपाती आपण अशी वरती टाकून द्यायची, पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं दोन्ही पण. आणि पूर्ण असं थापून घ्यायचं सगळीकडे लावून. उळशीली खाली असं करून घ्यायचं आणि वरनं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि मस्त असं लाटून घ्यायचं. अरे काय करतोय? तव्यावरती जायला तयार. आम्ही आता काजू आणायला चाललोय. तिघं पण, माई, रंजन दादा आणि मी. बघूया तर किती काजू लागल्यात बघायला जायचे. चला तर जाऊया आपण. कुळ भेटलं नाहीये, जे काजू काढायचे ते भेटलं नाही, म्हणून याने ना काठी उचलून आणल्या मामाची. चला तर. त्यांचा रान आहे रंजन दादाचा, पण इकडे सगळं जंगल झालंय आणि माई सांगते का वाघ येतो या टायमाला, म्हणून आम्ही जात नाही. खालच्या रानात चाललो. ह्याच्या येतो तर वाघ. माई तुमच्या जंगलात वाघ येतो? वाघ येतो. येतो वाघ येतो, हरण येतं, तरस येतं, मोर येतो आणि लंडोर येतो. चेक करायला सांगितलं दादा. सगळ्यांना सर्दी झाली, काय सांगायचं. करवंद लागायला चालू झालेली आहे शिमग्यातच. आम्हाला चटणी खायला भेटणार आहे शिमग्यात. बघूया, करवंद घेऊन जायची संध्याकाळी येताना. ना गरकोळ घेतला आम्ही. आता जाऊया. काजू लागले आहेत इकडे ते काठी ओवळा आहे ना ते? ओवळे आहेत ना?
ते बघ तुला कोणती काढायची असते ते सांग आम्हाला कुठं कळते म्हणून तुला आणलं ना नाही तर कालच काढले नसते. सर तू पहिले साफ करू आणायला गेला पैसे आणलं ना. ऐक ना, पैसे आणलं ना की आपण ही जी आहे ना कापून बघूया. कवळी नाही घ्यायची म्हणतेस ना तू. पण अशी कापून बघूया. हे काढ तुला परत. फक्त बघ काय हाय नाही मागे पुढे बघा. काजू काढायला लागला आणि ते फेकायला लागला आणि मला उचलायला लावलं त्याने. आणि अशा प्रकारे पचका झालेला आहे आमचा. हे काजू कवळेच आहेत तरी पण आम्ही भाजी पुरता घेणार आहेत. आता माई काढायला लागली आहे. अर्धी पिशवी तर हिनेच जमवलेली आहे. जायचं इथून रस्ता नाही दिसत आहे पण आंब्यांचा. हे पकडाय माई. हे बघा एवढे जमवलेत आम्ही. किती जमवले बघू. भाजी होईल ना संध्याकाळी. बटाटा टाकून बस चल. बटाटा टाकून भाजी बनवूया मस्त पैकी. रस्सा भाजी मस्त अशी बटाटा टाकून काजूची भाजी खाणार आहे. चल पुढे चल. काय नाव होतं याचं. काल काय नाव घेतलं नाही. काय नाव होतं का याचं. काय माहिती त्यालाच विचार. पकडा ना कोणतरी एक. काय पकडायचं. ही वाली मोठी वाली. चल चल. काय आहे. ये होता है जंगल. मला पण नाही माहिती बाबा तुमचे आंबे कुठे आहेत ते. ए बघा नाही तर हरवाल काय. एक तर नेटवर्क पण नाही. हरवलं तर हेच म्हणते का. हेच आहेत का. नाही ते पण नाही. अजून पुढे नाही टाकायला. आला. हा बा घेऊन आला कोयता. दाखव. पैसा पण लय भारी आहे. आणि त्याचं पुढचं टोक कुठं आहे. ह्या दोघांचा मर्डर करते इथेच आणि जाते पळून मी. असं काय कोयता. दे रे इकडे कोयता दे. तुला कोणी दिला हा कोयता. मम्मीने. पण तू असं काय. दे इकडे दे. ए धारच नाही याला. हा दे चल. हा काय कापायचा काय. कापायचंच नाही तो. काहीच नाही कापणार. असेल काहीतरी. कुठना मध्ये चाललाय मला तेच कळत नाही. हा तिकडे काय आहे. आंबा इकडनं दिसतंय लांबून. उगाच त्याच्यामध्ये तो हे घालू नको. चल काय आई शपथ भागो जंग भागो. आई शपथ वाघाला वाघ घाबरला. आम्हाला वाटलं वाघ. आम्ही पळतोय. मला कुत्र्याची आठवणच नाही. तो कुत्रा आम्हाला आठवलंच नाही. हे ह्याचा कुत्रा आहे तो गेलाय पुढे. की आता काजूची भाजी बनवली आहे माईने आणि भाकरी. आता मी खाणार आहे. आता मस्तपैकी काजूची भाजी खायला भेटणार आहे. आता खाते मग बघूया आपण. मी खाली होमाला चाललोय. मॅचिंग झालो रे आपण. मेहंदी कलर. मेहंदी कलर इथली लाईट बंद गेले त्याच्यामुळे. व्हिडिओ बनव. कोणता. मी जर तिथे ढोल वाजवला तर. ओ करते हो करते. आवाज येतो ढोलचा.
आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता पालखी खाली देवळात गेली आहे कालीश्रीच्या. तिथे सगळे पुरुष मंडळीच असतात आणि पालखी तिथे नाचवली जाते होमाच्या इथे आणि मग नंतर सगळे 5 वाजेपर्यंत घरी येतात आणि अशा प्रकारे होळी साजरी केली जाते. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.